सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. आज आपण खेईबाई आणि गोईबाई घोगरगावकर यांची स्मृती पाहणार आहोत. खेईबाई आणि गोईबाई ह्या ब्राह्मण कुळातील विधवा स्त्रिया होत्या. त्या डोमेग्राम परिसरातील घोगरगाव या ठिकाणच्या रहिवासी होत्या. 800 वर्षापूर्वी म्हणजे स्वामींच्या काळात त्यांच्याकडे प्राचीन काळातील ₹1 लाख रुपयाचा नुसता देवारा होता. तर यावरून आपल्या लक्षात येईलच की त्यांची श्रीमंती किती होती. अपार अशी श्रीमंती त्यांची होती. त्यांना सराळा गावचे नृसिंहारण्य नावाचे जे स्वामी होते हे त्यांचे गुरु होते. ते त्यांच्याकडून धर्मोपदेश घेत होते. परंतु आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची प्रसिद्धी ऐकून त्यांनाही आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना भेटण्याची इच्छा झाली होती. मग एकदा श्री क्षेत्र खडकुली या ठिकाणी आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असताना त्या मायलेकी आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना भेटायला आल्या. त्यावेळीस त्या स्वामींना पाहून तसेच स्वामींचे दर्शन घेऊन त्या अत्यंत प्रभावित झाल्या व स्वामींबरोबरच राहू लागल्या. तसेच स्वामींकडे ज्या वेळेस त्या आपल्या गुरूंना भेटायला जात असत त्यावेळेस त्या स्वामींनाही भेटत असत. असेच एकदा त्यांनी आपल्या गुरूंसाठी एक टोकरीभर म्हणजेच दुथडी भरून लाडू बनवले. त्या लाडूमध्ये आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनाही मोठे मोठे असे 5 लाडू बनवले होते. त्या लाडू घेऊन गुरूंकडे जाणार त्यापूर्वी त्या आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना भेटायला आल्या व स्वामींचे दर्शन घेतले व स्वामींपुढे बसल्या. त्या एवढ्या मोहित किंवा प्रभावित झाल्या की त्यांना त्या ठिकाणाहून जाऊशीच वाटत नव्हते. म्हणून त्या स्वामींना म्हणाल्या, हे सर्व लाडू तुम्ही ठेवून घ्या. त्यावेळेस स्वामींनी त्यांच्या मनातील भाव ओळखला व स्वामींसाठी जे 5 लाडू बनवले होते स्वामींनी बरोबर तेच काढून घेतले व स्वामी त्यांना म्हणाले, तुम्ही आता ज्यांच्याकडे निघाला आहात हे जे लाडू ज्यांच्यासाठी बनवले आहेत त्यांना घेऊन जा. मी माझे 5 लाडू घेतले आहेत. मग त्या ठिकाणाहून उठल्या व सराळा गावाला निघाल्या. सराळा गावामध्ये आल्यावर नृसिंहारण्य स्वामी हे बाहेरच बसलेले होते. मठाच्या बाहेर ते त्यावेळेस बसलेले होते. त्या दोघी आल्या व त्यावेळेस त्यांनी तो सर्व प्रसंग स्वामींचा या गुरूंना सांगितला. त्यावेळेस गुरूंमधील अहंकार जागा झाला व त्यांना त्यावेळेस राग आला. त्या गुरूंना राग आला. त्यांनी त्या टोकरीला लाथ मारली आणि सर्व लाडू फेकून दिले. त्या दोघी त्या दिवशी घरी आल्या आणि त्यांनी रात्रभर खूप विचार केला. असे कसे हे गुरु आहेत, कसे एवढा रागीट, असे कुठे संत असतात का? खरे संत तर स्वामी आहेत जे एकदम शांत आणि एकदम प्रेमाने सर्व गोष्टी सांगतात, धर्मोपदेश करतात, शास्त्र सांगतात. असे हे स्वामी आणि हे किती रागीट. तर आपण आता स्वामींकडेच राहायला जाऊ. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घराचा दरवाजा फक्त लोटून घेतला आणि स्वामींकडे येऊन त्या राहू लागल्या. त्यांची भक्ती पाहून स्वामीही त्यांच्यावर खूप प्रसन्न होते. त्यांची भक्ती ही खूप अपार होती. या दोघी मायलेकी स्वामींची भक्ती करत होत्या. तर त्यावेळेस त्यांचा खेईबाईंचा भासा हा त्या दोघींना शोधत शोधत त्या ठिकाणी आला. तर तो भासा खेईबाईंना म्हणाला, चला आपल्याला घरी जायचे आहे. घराची दरवाजा फक्त तुम्ही लोटून घेतला आहे. घरातील दही, दूध, तूप हे कुत्र्यांनी सांडून दिले आहे. ते सांडल्याच्या नंतर त्याचा जो ओघळ आहे तो दारापर्यंत आला आहे. तर यावरून विचार करा त्यांची श्रीमंती किती असेल. तसेच जे आपले शेती होती खेईबाई आणि गोईबाई यांची जी शेती ज्या व्यक्तीने खंडाने घेतलेली होती तोही त्यांच्याकडे पैसे घेऊन आला होता. तर तो भाचा त्यांना म्हणाला, चला आपल्याला घरी जायचं आहे. तर त्या म्हणाल्या, नाही, आम्ही इथे स्वामींबरोबर राहणार आहोत. आणि त्या स्वामींना म्हणाल्या, आपल्याला काही द्रव्य पाहिजे आहे का, त्याची काही आवश्यकता आहे का, ते आम्ही सर्व जाऊन घेऊन येतो. तर स्वामी त्यावेळेस त्यांना म्हणाल्या, येतं काहीही न लगे, म्हणजे या ठिकाणी काहीच नाही लागते, तुम्ही फक्त या ठिकाणी आमच्या सन्निधानी राहा. आणि अशा पद्धतीने खेईबाई आणि गोईबाई या स्वामींच्या शिष्या झाल्या होत्या. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.